नांदेड जिल्ह्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष कुणाल चौधरी यांनी आज दिनांक 7 एप्रिल रोजी आपल्या कार्यालयात स्थानिक पत्रकारांची पत्रकार परिषद घेत एका दैनिकात प्रसिद्ध झालेल्या राजकीय नेत्याला निवडणुकीत समर्थन वक्तव्याचं खंडन करत येत्या लोकसभा निवडणुकीत नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा विजय निश्चित होणार असं या पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं आणि केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात ज्या लोकांना कल्याणकारी योजनांना प्रभावीपणे अंमलबजावणी करत न्याय देत सर्वसामान्य देशवासियांना लाभ उपलब्ध करून दिल्याबद्दल पत्रकार परिषद पुनरुच्चार केला। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। नमस्कार, माझे नाव कुणाल विद्याधरराव चौधरी आणि मी भारतीय जनता पार्टीचा माजी जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि सर्व पत्रकार बांधव या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। आणि पत्रकार परिषद घेण्याचे कारण असे आहे की मुदखेड शहरातील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की दल बदलू लोकांना मतदान करू नका आणि दुसऱ्या एका पक्षाच्या माणसाला मतदान करा। पण मी त्यांना एक सांगू इच्छितो की ते स्वतःच त्यांनी दल बदललेले आहेत। ते आधी भाजपात होते, नंतर राष्ट्रवादीत गेले, नंतर काँग्रेसमध्ये गेले आणि तिथून परत भाजपात आले आणि ते आता सांगतात की मी राजकीय संन्यास घेतलेला आहे। राजकीय संन्यास घेतलेल्या माणसांनी एखाद्याला राजकीय सल्ला देणे किंवा हे करणे हे कितपत योग्य आहे हे जनतेला माहिती आहे आणि कोण विकास केलेला आहे, कोण विकास करत आहे आणि कोण विकास करणार आहे हे जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। त्यामुळे ही जनता सुजाण आहे आणि आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना भरघोस मतांनी ही जनता विजयी करून देणार आहे। मी प्रताप पाटील चिखलीकर साहेब, माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा भारतीय जनता पार्टीचा कर्मठ कार्यकर्ता आहे। यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली माझे वडील माननीय विद्याधरराव चौधरी जिल्हा बँकेचे संचालक, आमच्या भगिनी डॉक्टर मयुरा, आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचा प्रचार करत आहोत आणि जास्तीत जास्त मतांनी प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। लोकांना सांगायची गरजच नाही, कारण मोदी साहेबांनी जो विकास केलेला आहे मागील 10 वर्षात सर्वांना माहिती आहे। आता मुदखेड शहराच्या बाबतीत मला तर रेल्वे स्टेशनच्या करोडो रुपयाचा निधी रेल्वे स्टेशनला आला आणि 5 स्टार रेल्वे स्टेशन तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसणार आहे। तसेच नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरिबांना घर देण्याचं काम केलं। पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात बँकेत पैसे जात आहेत। शेतकरी उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलांना गॅस मिळालेले आहेत आणि मोदी साहेबांचा विकास सांगायचं कामच नाही, विकास इथे होत आहे, देशभर विकास होत आहे, जगभर आपल्या भारताचा डंका नरेंद्र मोदी साहेबांच्यामुळे वाजत आहे। त्यामुळे इथली सीट 100% 1 लाख मतांनी प्रतापराव पाटील चिखलीकर हे विजयी होणार आहेत, यात कुठलीच शंका नाही। आणि यावेळी भारतीय जनता पार्टीने व सर्व कार्यकर्त्यांनी आपकी बार 400 पारचा नारा दिलेला आहे। आपकी बार 400 पार तर होणारच आहे, त्याच्यापेक्षा जास्त सीट येतील हे आम्हाला सर्व जनतेला सुद्धा माहिती आहे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा विश्वास आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।